हॅलो, मी प्रांजलीच रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चिकनचा रस्सा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि मीडियम पीसेसमध्ये मी कट करून घेतलेले आहे आणि त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. आता आपण अद्रक लसूणची पेस्ट लावून घेऊयात. इथे मी 3 चम्मच आहे अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे आणि आता आपण सर्वकडे मिक्स करून घेऊयात. सर्व चिकनला लावून घेऊयात. तर इथे बघू शकता, इथे आपलं आता लावून झालेलं आहे. आता आपण हे 10 मिनिटं साईडला ठेवूयात आणि पुढची तयारी करून घेऊयात. तर आता आपण वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर खोबरा घेतलेला आहे, अर्धी वाटी किसून घेतलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायची तर तुम्ही स्किप देखील करू शकता. तर इथे आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आता आपण सर्व घालून घेणार आहोत. आणि खोबरं आहे ते अशा पद्धतीने गोल्डन कलर येईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे. तर आता आपलं हे सर्व घालून झालेलं आहे. त्यानंतर आता आपण पाणी घालून घेणार आहोत. तिथे मी अर्धा ग्लास होईल एवढं पाणी घालून घेतलेलं आहे. आपल्याला वाटण आहे ते मीडियम मध्ये ठेवायचं आहे, जास्त पातळ देखील करायचं नाही आहे, घट्ट ठेवायचं आहे. तर आता आपण झाकण लावून घेऊयात आणि आता आपण वाटून घेणार आहोत. तर इथे बघू शकता, मी असं वाटून घेतलेलं आहे. तर आता आपलं वाटण देखील तयार झालेलं आहे. तर आता आपण पुढची तयारी करून घेऊयात. तर आता आपण चिकन बनवायला सुरुवात करूया. तिथे मी 2 चम्मच तेल घेतलेलं आहे. तेल छान आपण गरम करून घेऊयात. त्यामध्ये 3 लवंग आणि 3 काली मिरी घेतलेली आहेत. त्यानंतर इथे 1 मी स्टार फूल घेतलेला आहे आणि दालचिनीचा 1 तुकडा घेतलेला आहे आणि 3 तेजपत्त्याची पानं घेतलेली आहेत. त्यानंतर इथे मी 1 मिरची घेतलेली आहे, उभीमध्ये कट करून घेतलेली आहे. आणि एक आता आपण कांदा घेतलेला आहे, तो देखील एकदम बारीक कापून घेतलेला आहे. आता आपण मिक्स करून घेऊयात आणि कांदा आहे तो आपण सॉफ्ट करून घेणार आहोत. तर बघू शकता, इथे आपला कांदा आहे तो चांगला सॉफ्ट झालेला आहे. आता आपण काही मसाले घालून घेणार आहोत. तर इथे मी 1.5 चम्मच घरगुती लाल मसाला घेतलेला आहे. त्यानंतर पाव चम्मच हळद घेतलेली आहे आणि अर्धा चम्मच धना पावडर घेतलेली आहे. त्यानंतर गरम मसाला घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण चिकनचा गरम मसाला घेऊयात. तर इथे मी एव्हरेस्टचा चिकन मसाला घेतलेला आहे, तुम्ही कोणत्याही कंपनीचा घेऊ शकता. आणि आता आपण छान मसाले आहेत ते मिक्स करून घेऊयात. आणि इथे आपण गॅस आहे ती मीडियम फ्लेमवरतीच ठेवायची आहे, नाहीतर मसाले आहेत ते जळू शकतात. तर आता आपण वाटण घालून घेऊया. तिथे मी 2 चम्मच मोठे वाटण घालून घेतलेलं आहे. आणि आता आपण छान असं मिक्स करून घेऊयात. तर बघू शकता, आता आपलं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण चिकन घालून घेऊयात. आणि मिक्स करून घेऊयात. त्यानंतर इथे आपण अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि गरम पाणी घालून घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये, ज्या भांड्यामध्ये आपलं चिकन होतं. तर आता आपण 1 पेलाभर पाणी घालून घेणार आहोत आणि हे देखील गरम पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे. आणि आता आपण मिक्स करून घेऊयात. आता आपण वरून चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि मिक्स करून घेऊयात. तर आता आपण चिकनला झाकण न ठेवता शिजवून घेणार आहोत. तर इथे मी 25 मिनिटं शिजवून घेणार आहे चिकनला.
तर इथे बघू शकता आपली 25 मिनिटं झालेली आहे. चिकन मस्त असा आपला ऑलमोस्ट शिजलेला आहे. तर आता आपण मिक्स करून घेऊयात. त्यानंतर इथे मी पुन्हा गरम मसाला घालून घेणार आहे आणि मिक्स करून घेऊयात. असं शेवटी जर गरम मसाला घातलात ना चिकनचा, खूप छान चव येते आपल्या चिकनला. त्यानंतर आता आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि 1 मिनिट आता आपण फक्त शिजवून घेऊयात. तर इथे बघू शकता 1 मिनिटानंतर आपला चिकन आहे तो मस्त असा शिजले गेलेला आहे. तर इथे आता आपण गॅस बंद करून घेऊयात. तर कशी वाटली ही माझी आजची साधी सोपी सिंपल रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग.